बुद्धी कौशल्याचं इथं प्रदर्शन करता येतं आणि इथं जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तर देऊन आपला गट कसा विजयी होईल याकडे त्याचा सफल असा प्रयत्न दिसून येतो। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित असलेले प्रमुख उद्घाटक माननीय श्री किसन ज्योतिराम राऊत सर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहेत ते आणि तसेच या शाळेचे माजी विद्यार्थी तसेच त्यांच्यासोबत असलेले त्यांचे सर्व सहकारी नगरसेविका रहिमतपूर नगर परिषदेच्या माननीय सौ ज्योत्ना जितेंद्र माने, रहिमतपूर नगर परिषदेच्या नगरसेविका सन्माननीय सौ सुजाता बाळाजी राऊत तसेच माननीय सौ माधुरी सतीश भोसले आणि त्यांच्यासोबत असलेले श्री लक्ष्मण एकनाथ राऊत निवृत्त सुभेदार आहेत तसेच सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री संभाजी भोसले आणि प्रमोद नांदे आपल्या सर्वांचं मी संस्था परिवार आणि विद्यालय परिवारातर्फे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करते। आपल्या सर्वांकडून एक अभिनंदन टाळी सर्व मान्यवरांसाठी। आणि त्यांनी वेळात वेळ काढून इथवरती आले, आमच्या सभागृहाची त्यांनी आणि व्यासपीठाची त्यांनी शोभा वाढवली। या निमित्तानं आम्ही एक प्रेमाचं प्रतीक म्हणून त्यांचा इथं छोटासा सत्कार समारंभ घेत आहोत। मी आदरणीय प्राचार्य साहेब आपणास विनंती करते की कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक माननीय श्री किसन ज्योतिराम राऊत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची ख्याती आहे, त्यांचा सत्कार आपण करावा। धन्यवाद सर। तसेच नगरसेविका ज्योत्ना जितेंद्र माने मॅडम, सौ राऊत मॅडम आणि सौ भोसले मॅडम यांचाही सत्कार आपण करावा अशी मी आपणास विनंती करते। डबळे मॅडमना विनंती आहे की आपण मान्यवरांचा सत्कार करण्यासाठी व्यासपीठावरती यावं। माने मॅडम, राऊत मॅडम आणि भोसले मॅडम या तिघींचाही सत्कार होतोय। धन्यवाद मॅडम। यानंतर श्री लक्ष्मण एकनाथ राऊत निवृत्त सुभेदार म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे ते आत्ताच निवृत्त झाले सेवेतून, त्यांचा सत्कार श्री खांडे सर मुख्याध्यापक प्राथमिक विद्या मंदिर रहिमतपूर, मी आपणास विनंती करते की आपण सरांचा सत्कार करावा। श्री संभाजी भोसले आणि श्री प्रमोद नांदे यांचाही सत्कार आपण करावा अशी आपणास नम्र विनंती आहे। धन्यवाद सर। आपणास विनंती की आपण व्यासपीठावरती आसन ग्रहण करावं आणि यानंतर प्रश्नमंजुषेचे काही नियम, काही अटी आणि आपले गट कसे तयार होतील या संबंधित सर्व चर्चा आणि सर्व सूचना आदरणीय निकम सर आपल्याला देतीलच। तत्पूर्वी आपल्या या कार्यक्रमाचे गुणलेखक म्हणून श्री नितीन माने सर काम पाहतील आणि वेळाधिकारी म्हणून श्री कोळी सर आपण काम पाहावं अशी आपणास विनंती आहे। कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी किंवा स्पर्धेला सुरू करण्यापूर्वी मी प्रमुख उद्घाटक श्री किसन ज्योतिराम राऊत मी आपणास विनंती करते की आपण आमच्या मुलांना थोडं मार्गदर्शन करावं। आजच्या या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी आपल्या विद्यालयाचे प्राचार्य खमकर सर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक खांडे सर यांनी जो मला इथे येण्याचा मान दिला त्याबद्दल प्रथमतः त्यांचे मी आभार मानतो। तसेच सर्व शिक्षक, विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रांनो, वेळ फार थोडा आहे, सरांनी मला थोडीशी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो।
विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या संस्थेत प्रश्नमंजुषेचा कार्यक्रम यासाठी घेतला जातो की विद्यार्थ्यांचे गुण हे आत्मसात करायचं, त्यांना यश मिळावं, यश मिळवून यशाच्या घटनेमधून त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, हा त्यामागचा उद्देश असतो. मित्र मी थोडक्यात तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की एक बांधकाम व्यावसायिक असतो. त्या बांधकाम व्यावसायिकाकडे एक सिव्हिल इंजिनियर काम करीत असतो. परंतु 30 ते 35 वर्ष झाल्यानंतर तो बांधकाम व्यावसायिकाकडे सांगू इच्छितो की मी आता तुमची प्रामाणिकपणे 30 ते 35 वर्ष सेवा केलेली आहे, मला आता या नोकरीतून मुक्त करा, रिटायरमेंट मला पाहिजे. तर तो बांधकाम व्यावसायिक म्हणतो ठीक आहे, फक्त तुम्ही आता एक काम करा, तुम्ही एवढे दिवस माझ्याकडे प्रामाणिकपणे काम केलेलं आहे, तर तुम्ही मी तुम्हाला बांधकाम प्रोजेक्ट देतो, तेवढा पूर्ण करा आणि तुम्ही रिटायरमेंट घ्या. परंतु त्या सिव्हिल इंजिनियरचं त्या कामात लक्ष लागत नाही, म्हणून तो काय करतो, त्या घराच्या प्लॅनकडे जास्ती लक्ष देत नाही. साईटवर येणारे मटेरियल कुठल्या प्रकारचं आहे, कुठल्या क्वालिटीचं आहे याकडे तो लक्ष देत नाही आणि तो प्लॅन पूर्ण करतो आणि त्या घराच्या चाव्या आपल्या बांधकाम व्यावसायिकाकडे जमा करतो. परंतु बांधकाम व्यावसायिक काय करतो, त्यातील एक चावी त्या सिव्हिल इंजिनियरला गिफ्ट म्हणून देतो. परंतु त्या घराचं बांधकाम असं असतं की ते निकृष्ट दर्जाचं झालेलं असतं. तर त्या सिव्हिल इंजिनियरला असं वाटतं जर आपण मनापासून त्यात लक्ष घालून काम केलं असतं तर हे मिळालेलं गिफ्ट आपल्याला गुड क्वालिटीचं मिळालं असतं. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जो रोज अभ्यास करता, स्पर्धेत भाग घेता, त्यात आपण मनापासून काम करा. जो रोजचा अभ्यास आहे त्या घराची रोज एक वीट आपण रचत असतो, त्या घरात आपल्याला राहायचं असतं आणि त्या घरात राहायचं असल्यामुळं आपला रोज अभ्यास करणं हे अतिशय महत्त्वाचं असतं. त्यापासून मनापासून अभ्यास करून त्या घराची शोभा वाढवण्यासाठी आपण चांगल्या विद्यार्थ्यांनी चांगल्या मित्रांची संगत करा, चांगल्या शिक्षकांचं मार्गदर्शन घ्या, चांगल्या लोकांच्यात राहा आणि आपण या अभ्यासरूपी घरामध्ये व्यवस्थित राहा. यानंतर मी दुसरी गोष्ट सांगू इच्छितो, मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्यामुळं शाळेनं जो माझा सन्मान केला त्याबद्दल पुन्हा एकदा आपल्या विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि पुढील कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. वार्षिक स्नेहसंमेलन 2018-19 आणि याच्यातील दुसऱ्या सत्रांसाठी आपण इथं जमलेलो आहोत. आपला जो हे दुसरं सत्र असेल हे प्रश्नमंजुषेचं असेल. याच्यामध्ये मी नियम सांगतोय, ते नियम सर्व गटांसाठी लागू असतील. इथं आपण 4 गट केलेले आहेत. इयत्ता 3री आणि 4थीचा एक गट असेल, इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतचा एक गट असेल, 8वी ते 10वी पर्यंतचा एक गट असेल आणि ज्युनियर कॉलेज 11वी 12वीचा एक गट असेल. ज्या विद्यार्थ्यांची नावं वर्ग शिक्षकांनी दिलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची नावं मी इथं जाहीर करतोय. त्या विद्यार्थ्यांनी इथं यायचंय. इथं आल्यानंतर इथल्या बाउलमध्ये तुमचे गट करण्यासाठी चिठ्ठ्या ठेवलेल्या आहेत. त्यातील एक चिठ्ठी उचलायची आहे आणि तुम्हाला जो गट मिळेल त्या गटामध्ये जाऊन बसायचं आहे. माझ्या उजव्या बाजूला जे टेबल ठेवलेले आहे तिथं गट क्रमांक अ असेल, तर डाव्या बाजूला जे डेस्क ठेवलेले आहे तिथं गट क्रमांक ब बसेल. 5वी ते 7वी मध्ये एकूण 6 विद्यार्थी येतील. त्यातले 3 अ गटात जातील आणि 3 ब गटात जातील. कदाचित एकाच गटामध्ये 7वीतले किंवा 5वीतले पण विद्यार्थी येण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर त्या प्रत्येक गटाला 5 फेऱ्या दिल्या जातील, म्हणजे 5 प्रश्न विचारले जातील आणि 5 प्रश्नांच्या नंतर त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. प्रत्येक गटाला प्रत्येक फेरीमध्ये प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी असेल आणि हे उत्तर
त्याच गटातल्या सदस्यांनी द्यायचं आहे। जर त्या गटानं उत्तर बरोबर दिलं तर त्या गटाला 10 मार्क्स मिळतील, गुणलेखक 10 गुण त्यांच्यासाठी देऊन ठेवतील। जर समजा त्या गटाला उत्तर नाही आलं तर तो प्रश्न राहिलेल्या दुसऱ्या गटाकडे पास ऑन केला जाईल आणि त्यांना ते उत्तर देण्यासाठी फक्त 30 सेकंदाचा कालावधी असेल आणि जर त्यांनी उत्तर बरोबर दिलं पास ऑन केलेल्या प्रश्नाचं तर मार्क्स 5 दिले जातील। जर दोन्ही गटांना उत्तर आलं नाही तर मग शेवटचा पर्याय प्रेक्षकांच्या अर्थे असेल आणि जे कोणी प्रेक्षक उत्तर देतील त्यांचं यथोचित इथं टाळ्या वाजवून सन्मान केला जाईल। आले लक्षात तुमच्या? आपण पहिली फेरी अनाउन्स करतोय आणि पहिल्या फेरीसाठी मी निमंत्रित करतोय इयत्ता 5वी ते 7वी गटासाठी। 5वी अ मधून पवार अखिलेश, 5वी ब मधून मोहिते भक्ती, 6वी अ मधून ओंकार नवल सिंग, 6 ब मधून ओंकार सचिन जाधव, 7 अ मधून मानसी सेडगे आणि 7 ब मधून वेद दफळे या विद्यार्थ्यांनी स्टेजवर यायचे। समोरच्या बाउल मध्ये चिठ्ठी ठेवलेली एक चिठ्ठी उचलायची, या बाजूला अ गट बसेल, या बाजूला ब गट बसेल। चिठ्ठी उचल, उघड की चिठ्ठी तू पण उचल, एक उचला, 6 चिठ्ठ्या आहेत। पलीकडे अलीकडे ब मध्ये 2 गटांमध्ये विभागले झालेले गट अ मध्ये 3 विद्यार्थी आहेत, गट ब मध्ये 3 विद्यार्थी आहेत। त्यांच्या समोर एक माईक दिला जाईल, विद्यार्थ्यांनी आपला परिचय आणि वर्ग करून वर्ग सांगायचा, परिचय द्यायचं, नाव द्यायचं आणि वर्ग सांगायचा। आणि ब गटाचं माईक आहे समोर, वर्ग आपलं नाव, वर्ग आपला परिचय करून द्यायचा ऑडियन्स। हॅलो, नमस्कार, माझे नाव मानसी जीवराज शेळके आहे, मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव ओंकार नवलसिंग चौटा आहे, मी इयत्ता 6वी मध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव ओंकार सचिन जाधव आहे, मी 6वी ब मध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव वेद दफळे आहे, मी 7वी ब मध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव अखिलेश रामदास पवार आहे, मी इयत्ता 5वी मध्ये शिकत आहे। नमस्कार, माझे नाव भक्ती वैद्य आहे, मी इयत्ता 5वी ब मध्ये शिकत आहे। दोन्ही गटांची ओळख झालेली आहे। आपण पहिल्या फेरीला सुरुवात करणार आहोत आणि पहिल्या फेरीसाठी अ गटाला मी सन्मानाने आजच्या कार्यक्रमाचे पाहुणे यांना विनंती करतो की आपल्या समोरच्या बाउल मधून एक प्रश्न उचलून त्यांना तो विचारावा। अ गटासाठी 1 मिनिटाचा वेळ असेल प्रश्न वाचून झाल्याबरोबर। 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? प्रश्न पुन्हा एकदा, 1 ते 100 मधील जोडमूळ संख्यांच्या जोड्या किती? उत्तराला सुरुवात झाली नाही, तुम्ही नाही द्यायचं। 1 मिनिटाचा अवधी, वेळाधिकारी लक्ष द्या। चला, वेळ सुरू झालेली आहे, पर्याय सुचवत राहा। कुणी उत्तर दिलं तर चल, चूक, बोलायचं नाही, तुम्हाला बक्षीस आहे। 1 मिनिटाचा अवधी आहे, चूक, बोलायचं नाही, पाठीमागून बोलायचं नाही, अजिबात नाही। 8 उत्तर बरोबर आहे, 10 गुण अ गटासाठी जात आहेत, उत्तर बरोबर आहे। पाठीमागून कृपया सांगू नका, सांगितलं जर उत्तर मिळालं तर तो प्रश्न बाद केला जाईल, नव्यानं दुसरा प्रश्न विचारला जाईल। मी पाहुण्यांना ब गटासाठी एक प्रश्न निवडण्याची विनंती करतो, पाहुण्यांनी ब गटासाठी एक प्रश्न निवडावा। नटसम्राट या नाटकाचे लेखक कोण? विवा शिरवाडकर। उत्तर बरोबर आहे, नटसम्राट या नाटकांचे लेखक आहेत वि वा शिरवाडकर, विष्णू वामन शिरवाडकर।
उर्फ कुसुमाग्रज 10 गुण ब गटासाठी पहिल्या फेरीनंतर. दुसऱ्या फेरीसाठी आपण अ गटाकडे वळूया. सन्मानाने नगरसेविका मॅडम येत आहेत. त्यांना मी विनंती करतो की या बाउल मधील एक प्रश्न विचारावा. गुरुत्वाकर्षणाचा शोध कोणी लावला? उत्तर बरोबर आहे. गुरुत्वाकर्षण हा शोध जो आहे तो न्यूटन या वैज्ञानिकानं शास्त्रज्ञानं लावलेला आहे. अ गटासाठी 10 गुण मिळालेले आहेत. पुढच्या नगरसेविकांना मी विनंती करतोय की त्यांनी ब गटासाठी एक प्रश्न विचारावा. दुसरी पंजाब राज्याचे लोकनृत्य कोणते? पंजाब राज्याचे लोकनृत्य कोणते? मागं बोलायचं ना मित्रांनो. तुम्हाला बोलवलं जाईल स्टेजवर, मग पुढच्या सगळ्यांची प्रश्नांची उत्तरं द्यायला. भांगडा उत्तर बरोबर आहे. 10 गुण दुसऱ्या गटाला. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही गटांनी 2-2 प्रश्नांची उत्तरं बरोबर दिलेली आहेत. दोघेही 20-20 गुणांनी बरोबर आहे. तिसऱ्या फेरीसाठी अ गटासाठी आपण प्रश्न विचारूया. विनंती करूया पुढच्या नगरसेविकांना. भारताची पहिली महिला राज्यपाल कोण? भारतातील पहिल्या महिला राज्यपाल कोण? बोलायचं नाहीये पाठीमागून. प्रश्न मंजुषा वर बसलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. तुमचा वेळ सुरू होतोय. हा, मदत नाही कोणाची घ्यायची. उत्तर द्यायला सुरुवात करा ना. चुकेल बरोबर येईल. उत्तर देत राहा की मिनिटांमध्ये तुम्हाला जेवढी सुचतील तेवढी. संधी आहे. 1 मिनिटाचा वेळ आहे. विचार करा, उत्तर द्या. महिलांची नावं सांगायची नाही कुठल्या तरी सांगा की. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? हात वर नाही करायचा. मी तुम्हाला संधी देणार आहे. हा गट नाही, जर नाही ती उत्तर दिलं तर तुमच्यासाठी येणारच आहे. मी विचारणार आहे जेव्हा तेव्हाच हात वर करा. तोपर्यंत नाही कोणाला. वेळ. तिसऱ्या फेरीतला पहिला प्रश्न अ गटासाठी. वेळ संपलेली आहे. प्रश्न पास ऑन होतोय ब गटासाठी. भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण? 30 सेकंदाचा अवधी आहे. अर्ध्या मिनिटाचा. उत्तर द्यायला सुरुवात करा की भक्ती. उत्तर दे. कुठल्याही महिलांची नावं सांगा. चुकू दे, बरोबर येऊ दे. इंदिरा गांधी. चूक. हा, प्रेक्षकांना संधी येण्याची शक्यता आहे. 30 सेकंदाचा कालावधी संपला की आपण उत्तर तुमच्याकडून घेणार आहोत. वेळ अधिकारी 30 सेकंद. विचार करा. सरोजिनी नायडू. उत्तर बरोबर आहे. शेवटच्या क्षणात 5 गुण. प्रश्न पास ऑन झालेला होता. 5 गुणांचा फायदा ब गटासाठी. पास ऑन झालेल्या प्रश्नांसाठी मी राऊत साहेब यांच्या बरोबर आलेल्या पाहुण्यांना विनंती करतो की ब गटासाठी तिसऱ्या फेरीतला एक प्रश्न आपण निवडावा. तिसऱ्या फेरी ब गटासाठी प्रश्न. बालक दिन कोणाच्या बालिका दिन कोणाच्या जयंती दिवशी साजरा करण्यात येतो? सावित्रीबाई फुले. उत्तर बरोबर आहे. सावित्रीबाई फुले. बालिका दिन 3 जानेवारी सावित्रीबाई फुलेंचे जन्मतिथी आहे. आणि मित्रांनो, मी तुम्हाला आवाहन करतोय आमच्या सामाजिक चळवळीतल्या कार्यकर्त्यांच्या वतीनं 3 जानेवारी हा मी सावित्री उत्सव म्हणून साजरा करतोय. आपल्या घरांमध्ये
आकाशकंदील लावा, रांगोळ्या काढा, गोडधोड करा की ज्या सावित्रीच्या मुलं आज आपण मोठ्या संख्येने शिकू लागलेला आहे. तो सावित्री उत्सव बालिका दिन म्हणून आपण साजरा करतो. सावित्रीबाई फुले उत्तर बरोबर आहे. ब गटाला 10 गुण. चौथा प्रश्न चौथी फेरी अ गटासाठी आपण यातला एक प्रश्न उचलायचा आहे. उचल की कुठल्याही केस चिठ्ठी तुला हवी ती उचल. चौथ्या फेरीसाठी प्रश्न आहे अ गटाला. समजा तुमच्या हातात एक वीट दिली तर त्या विटेला किती कडा असतील? अजिबात नाही. 4 चूक 8 चूक 12 उत्तर बरोबर आहे. एक वीट दिली तर त्या विटेला एकूण 12 कडा असतील. उत्तर बरोबर आहे. ब गटाला अ गटाला चौथ्या फेरीतला 10 गुणांचा फायदा. चौथी फेरी ब गटासाठी. चौथी फेरी ब गटासाठी. पुढे गेल्याचे प्रश्नाचा आहे नेपाळ या देशाची राजधानी कोणती? नाही, अजिबात बोलायचं नाही. ब गटासाठी प्रश्न आहे. नेपाळ या देशाची राजधानी कोणती? अजिबात बोलायचं नाही प्लीज. मी बोलवणार आहे तुम्हा सगळ्यांना परत. वेळाधिकारी वेळेकडे लक्ष द्या. चौथी फेरी ब गटासाठीचा 10 मार्कांचा प्रश्न. हे बोलायचं नाही मित्र अजिबात, नाहीतर तुला इथं पनिशमेंट दिली जाईल. पैशाला काढायला लावली जाईल. अंगठे धरून उभं केलं जाईल. वेळाधिकारी 10 सेकंदाचा अवधी. पर्याय सुचवत राहा. प्रश्न पास ऑन होण्याची शक्यता आहे. पास ऑन झाल्यानंतर उत्तर द्यायचं आहे, तोपर्यंत नाहीये. अटीतटीच आहे. वेळ संपलेला आहे. प्रश्न अ गटासाठी आपण पास ऑन काठमांडू. उत्तर बरोबर आहे. 5 मार्क. बोनस गुण मिळालेले 5 मार्क चौथ्या फेरीचे. नेपाळ या देशाची राजधानी आहे काठमांडू. शेवटची अंतिम फेरी 5वी फेरी. 5वा प्रश्न अ गटासाठी. प्रश्न असा आलेला आहे 1 ते 10 पर्यंतच्या सर्व अंकांची बेरीज किती? 55. उत्तर बरोबर आहे. 10 गुण मिळालेले आहेत अ गटासाठी. शेवटच्या फेरीमध्ये आपण वळूया ब गटाकडे. ब गटाला हा शेवटचा प्रश्न 5व्या फेरीचे. प्रश्न आहे का? मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगांचा प्रतिकार करतात? बोलायचं नाही. पाठीमागून उत्तर अजिबात अपेक्षित नाहीये. सोपा प्रश्न आहे. प्लीज त्यांना उत्तर देऊ द्या. भक्ती बोल. पांढऱ्या. पुढे काय? पांढऱ्या पेशी. उत्तर बरोबर आहे. 10 गुणांचा फायदा ब गटाला झालेला आहे. 5 फेऱ्या आपल्या इथं पूर्ण झालेल्या आहेत. 5 फेरे एक गुणांचा अहवाल आलेला आहे आणि गुणांची बेरीज झालेली आहे समसमान. दोन्ही गटांना समान गुण मिळालेले आहेत. अंतिम लढतीसाठी पुढचा एक प्रश्न आम्ही विचारतोय, पण उत्तर आता फक्त 30 सेकंदात अपेक्षित आहे. उत्तर 30 सेकंदात अपेक्षित आहे. पर्याय नाही. पर्याय नाही. एकच उत्तर 30 सेकंदामध्ये समान गुण झाल्यामुळे. उत्तर 30 सेकंद द्यायचे. एकच पर्याय. पर्यायाची संधी नाही. प्रश्न असा आहे पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? 30 सेकंदाचा अवधी आहे. ब गटाला संधी पास ऑन होण्याची शक्यता आहे.
बोल बोल, एकच पर्याय उत्तर बरोबर आहे. चूक. संधी गेलेली आहे. आपण पासावर होऊयात. ब गटाकडे. ब गटाला प्रश्न, पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे? मुलांसाठी संधी येणार आहे. चूक. उत्तर चुकलेलं आहे. मुलांच्या मध्ये आता मला हात वरवत होते, बघू सांग. नाही, बरोबर आहे नागपूर. प्लीज बिग हँड. उत्तर बरोबर आहे, नागपूर या ठिकाणी आहे. दोन्ही गटांना समसमान गुण पडलेले आहे. दोन्ही गटांना पण बक्षीस दिले. दोन्ही गटांना समसमान गुण पडलेले आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये दोन्ही गटांना उत्तर देता आलेली नाहीये. आपण ही फेरी इथं थांबवतोय. दोन्ही संघांना आपण विजेती म्हणून घोषित करतोय. दोन्ही संघांना इथं प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते एक शालेय जीवनाचं महत्वाचं जर काय असेल तर टोपे आमच्या ज्युनियर आणि विद्यालय आणि प्राथमिक विद्यालयाच्या वतीनं सप्रेम भेट देण्यात येत आहे. कृपया आपण स्वीकार करावा. पुढचा गट प्राथमिक विद्यालय इयत्ता 3री आणि 4थी. तयार व्हायचे. इयत्ता 3री आणि 4थीच्या मुलं कौस्तुभ राऊत, वेदांत कदम, आदित्य ढहांगे, समीक्षा जाधव, अथर्व माने, प्रणव गायकवाड, शंभूराज क्षीरसागर. इयत्ता 4थीची मुलं आहेत. ईश्वरी कृष्णन कोळी, वरदराज प्रवीण भोसले, श्रीनिधी विजय मोरे, रुचिता महेश कुंभार आणि ओम संतोष पवार. एका गटांमध्ये एक विद्यार्थी कमी येणार आहे. 4थी मधून 7 विद्यार्थी प्राथमिक विद्यालयातून आलेले आहेत. तर 3री मधून 5 विद्यार्थ्यांची नावं दिलेली आहेत. अ गट या बाजूला बसेल, ब गट या बाजूला बसेल. बघूया ईश्वरी. नमस्कार, माझं नाव तर संतोष माने. मी आता 4थी शिकत आहे. नमस्कार, माझे नाव आदित्य लंगे. मी 4थी शिकत आहे. माझं नाव शंभूराज संतोष शिकत आहे. मी आता 4थी शिकत आहे. माझे नाव संतोष पवार. मी आता 3री शिकत आहे. माझे नाव विजय मोरे. मी आता 3री शिकत आहे. माझं नाव वेदांत आनंदराव कदम. मी आता 4थी शिकत आहे. ईश्वरी कृष्ण कोळी. मी आता 3री शिकत आहे. माझे नाव रुचिता महेश कुंभार. मी आता 3री शिकत आहे. माझे नाव समीक्षा जाधव. मी आता 4थी शिकत आहे. माझे नाव वरदराज भोसले. मी आता 3री शिकत आहे. दोन्ही गटांमध्ये मिक्स आहेत मुलं, काय हरकत नाहीये. सूचना लक्षात आहेत का? परत एकदा सांगतोय. एकूण 5 फेऱ्या होतील. प्रत्येक फेरीला एक प्रश्न विचारला जाईल.
पहिल्यांदा संधी असेल तर उत्तर देण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी असेल. हवी तेवढी उत्तरं द्यायची बरोबर येईपर्यंत. जर उत्तर बरोबर आलं तर 10 गुण. उत्तर चुकलं आणि वेळ संपली तर ब गटाला 30 सेकंदाचा वेळ, अर्ध्या मिनिटाचा वेळ. उत्तर बरोबर आलं तर 5 गुण. दोघांनाही उत्तर नाहीत आली तर आपण पुढे जाणार आहोत श्रोत्यांच्याकडं. मी पाहुण्यांना विनंती करतो की आता प्राथमिक गटांसाठी 1 प्रश्न त्यांनी निवडावा. प्राथमिक अ गट तयार व्हायचा आहे. प्रश्न येतो तुमचा. वंदे मातरम राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे? बंकिमचंद्र चॅटर्जी. उत्तरामध्ये थोडीशी दुरुस्तीची अपेक्षा आहे. बंकिमचंद्र बॅनर्जी. उत्तरामध्ये दुरुस्ती अपेक्षित आहे. उत्तर देत चला. बंकिमचंद्र चॅटर्जी. उत्तर बरोबर आहे. व्हेरी गुड. बंकिमचंद्र चॅटर्जी. 10 गुणांचा पहिल्याच फेरीमध्ये फायदा प्रमुख पाहुण्यांच्या प्रश्नातून झालेला आहे. मी नगरसेविका मॅडम यांना विनंती करतो की ब गट तुमच्यासाठी प्रश्न येतोय. ब गट कोरेगाव तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी कोण आहेत? रवींद्र खंदारे. रवींद्र बरोबर आहे. कोरेगाव तालुक्याचे जे गट शिक्षणाधिकारी आहेत ते रवींद्र खंदारे साहेब आहेत. उत्तर बरोबर आहे. 10 गुणांचा फायदा ब गटाला झालेला आहे. आपण दुसऱ्या फेरीसाठी जाऊयात. दुसरी फेरी मी प्राचार्यांना विनंती करतो की 1 प्रश्न त्यांनी अ गटासाठी विचारायचा आहे. अ गट दुसरी फेरी. निशाचर प्राण्यांची नावे सांगा. निशाचर प्राण्यांची नावे सांगा. उत्तर बरोबर आहे. वट, वाघूळ आणि वाघ हे निशाचर प्राणी आहेत. उत्तर बरोबर आहे. 10 गुण अ गटासाठी. ब गटासाठी आम्ही राऊत मॅडमना विनंती करतो की त्यांनी 1 प्रश्न ब गटासाठी विचारावा. प्रश्न असा आहे, समर्थ रामदास स्वामी यांनी कोणता ग्रंथ लिहिला? दासबोध. उत्तर बरोबर आहे. ब गटाला पुन्हा एकदा 10 गुण. 2 फेऱ्या झालेल्या आहेत. दोन्ही फेरीमध्ये दोन्ही गटांनी 10-10 गुण मिळवलेले, 20-20 गुण मिळवलेले आहेत. दोन्ही गट अटीतटीची लढाई लढत आहेत. तिसरा प्रश्न तिसऱ्या फेरीसाठी. तो उघडायचं नाही म्हणतो. शिक्षक दिनी कोणाचा वाढदिवस असतो व तो किती तारखेस येतो? बोलायचं नाही. तुम्ही कुणी बोलायचं नाही. प्लीज. तुम्हाला उत्तर येणार आहे परत. सर्वपल्ली राधाकृष्ण. उत्तर बरोबर आहे. किती तारखेला तारीख पाहिजे? 5 सप्टेंबर. उत्तर बरोबर आहे. 10 गुण अ गटासाठी. भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉक्टर राधाकृष्णन सर्वपल्ली यांचा जन्मदिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो 5 सप्टेंबर. ब गट तिसरी फेरी. तिसरा प्रश्न. इंद्रधनुष्यातील 7 रंगांची क्रमानं नावं सांगायची आहेत. नाही तुम्ही खाली बसा. व्हेरी गुड. ताना, पिहिनी, पाजा, तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. ताना, पिहिनी, पाजा 7 रंग बरोबर सांगितलेले आहेत. 10 गुण ब गटासाठी. चौथी फेरी. आपण चौथा प्रश्न अ गटासाठी. अशी काढले ना तू दुसऱ्याने काढू दे. चौथ्या फेरीतला चौथा प्रश्न अ गटाला. प्रश्न
अतिशय सोपा आलेला आहे. इंद्रधनुष्यात किती रंग असतात? 7. उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7 उत्तर बरोबर आहे. 10 गुण सहजपणे मिळालेले आहेत. चौथी फेरी, चौथा प्रश्न. बाबाजी राजे व शिवराय यांच्यातील नातं काय? बाबाजी राजे व शिवराय यांच्यातील नाते काय? मुलांच्यात नाही बोलाय, तुम्हाला संधी आहे थोड्या वेळानं. हा, उत्तर द्यायला सुरुवात करा. आजोबा. अर्ध उत्तर बरोबर आलेलं आहे. चूक. चूक. पंजाबाबत उत्तर बरोबर होतं, पुढचं उत्तर चुकतंय. 1 मिनिटाचा अवधी आहे, उत्तर द्यायचे आहे. पंजोबा नातू झाले, उत्तर चूक येते. ब गटाकडून प्रश्न पास होण्याची शक्यता आहे. 1 मिनिट झाल्यानंतर तुम्हाला उत्तर द्यायचे आहे. बाबाजी राजे व शिवराय यांच्यातील नातं काय? टाइम ऑफ झालेला आहे. प्रश्न 5 ऑन होतोय. अ गटाकडे 5 मार्कांसाठी. चूक. 30 सेकंदाचा अवधी आहे. एक अर्ध उत्तर बरोबर आहे. आता दोघांचे नातं संबंध सांगायचे आहे. बाबा राजे पंजोबा लागतात, पण शिवराय कोण लागतात? चूक. पंजोबा. चूक. 30 सेकंदाचा अवधी संपला की प्रश्न पुढे जाणार आहे. चौथी फेरी आहे. चौथ्या फेरीतला थोडासा वेळ संपलेला आहे. पाहा बघू मुलांच्या. पंतू बरोबर आहे. परतुंड बरोबर आहे. पंजाब आणि परतुंड. अभिनंदन त्या विद्यार्थ्यासाठी. उत्तर समर्पण केलेलं आहे. 5वी आणि अंतिम फेरी. 5वी आणि अंतिम फेरी अ गटासाठी. ज्यांनी काढलं नाही त्यांना काढू देत ना. भारताचे सध्याचे राष्ट्रपती कोण आहेत? रामनाथ कोविंद. उत्तर बरोबर आहे. 10 भारताचे सध्याचे विद्यमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत. उत्तर बरोबर आहे. 10 गुण अ गटासाठी. ब गटाला शेवटची संधी प्रश्न मिळवण्याची आणि उत्तर देण्याची. प्रश्न सोपा आहे. वृक्षवासी प्राण्यांची नावे सांगा. अजून नावे 2 तरी किमान. एक उत्तर बरोबरच आहे. ठीक आहे, काही हरकत नाही. गुण देऊन टाका. माकड आणि खारुताई पोपट हे वृक्ष निवासी पक्षी आहेत. झाडावर आसरा करून राहणारे आहेत. पोपट आयत्या केलेल्या बिळांमध्ये राहतो, सुतार पक्षानं केलेल्या बिळांमध्ये राहतो, वृक्षवासीच आहे. गुणांची अ गट विजेता झालेला आहे. अ गटाला किती मार्क्स मिळालेले आहेत? 50 गुण अ गटाला मिळालेले आहेत. ब गटाला 40 गुण मिळालेले आहेत. अ गट विजयी झालेला आहे. विजयी गटांचं विद्यालय, प्राथमिक विद्यामंदिर आणि ज्युनियर कॉलेजच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन. आपलं पारितोषिक घेऊन जा. पुढचा गट इयत्ता 8 ते 10. पुढचा गट इयत्ता 8 ते 10. 8वी सिद्धी कदम. 8ब प्रज्ञा पुजारी. 9 जाधव प्रणवती. 9ब कदम ऋतुराज. 10 पवार निकिता आणि 10ब अक्षता गायकवाड.
या विद्यार्थ्यांना मी निमंत्रित करतोय. पुढच्या तिसऱ्या गटातल्या प्रश्नमंजुषेसाठी 8 अ मधून सिद्धी कदम, 8 ब मधून प्रज्ञा पुजारी, 9 अ मधून जाधव प्रणोती, 9 ब मधून कदम ऋतुराज, 10 मधून पवार निकिता आणि 10 ब मधून अक्षदा गायकवाड. ब गटामध्ये एक विद्यार्थिनी, ब गटामध्ये दुसरी विद्यार्थिनी, इयत्ता 8वी ते 10वी. तिसरा गट प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. प्रश्नांची काठिण्य पातळी वाढत जाणार आहे. मित्रांनो, याच्यानंतर शेला पागोटे फिशपॉन्डचा कार्यक्रम आपण घेणार आहोत. लगेचच आपण सुरू करणार आहोत. आपण अ गट आणि ब गटाचा परिचय करून घेऊया. 8वी ते 10वी. मी आता 10वी मध्ये शिकत आहे. माझे नाव प्रणोती जाधव, मी इयत्ता 9. माझं नाव ऋतुराज कदम, मी 9वी मध्ये शिकत आहे. माझे नाव प्रज्ञा पुजारी, मी इयत्ता 8वी मध्ये शिकत आहे. माझे नाव सिद्धी कदम, मी इयत्ता 8वी. ओके, इयत्ता 8 ते 10 6 विद्यार्थी, 2 गट. अ गटांमध्ये 3 विद्यार्थी, ब गटामध्ये 3 विद्यार्थी. आपण प्रश्न फेरीनं सुरुवात करूया. पहिली फेरी पाहुण्यांना विनंती आहे की आणखीन एक प्रश्नांचं वाचन अ गटासाठी करावं. अ गट प्रश्न आहे का? कोणत्या शहराजवळ कृष्णा व कोयना या 2 नद्यांचा संगम झालेला आहे? कारण उत्तर बरोबर आहे. महाबळेश्वर येथून उगम पावणाऱ्या ज्या प्रमुख नद्या आहेत त्यापैकी कृष्णा आणि कोयना यांचा संगम कराड जवळ झालेला आहे. माननीय यशवंतराव चव्हाण महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यांची समाधी त्या परिसरात आहे आणि म्हणून आपण त्यांना तिथं अभिवादन करण्यासाठी जातो. अ गटाला 10 गुण मिळालेले आहेत. ब गटासाठी पहिला प्रश्न. प्राचीन वस्तूचा कालखंड मोजण्यासाठी कोणती पद्धत वापरतात? प्राचीन वस्तू सापडली तर तिचा कालखंड मोजण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? उत्तर वेळ सुरू होते तुमची. 1 मिनिटाचा अवधी आहे. उत्तर द्यायला सुरुवात नाही. कालखंड कसा मोजला जातो त्यांचा? कोणत्या शतकातला आहे, कोणत्या कालखंडातला आहे? एखादी वस्तू समजा सापडली ती 15व्या शतकातली आहे का 14व्या शतकातली आहे, कशाच्या आधारे ठरवलं जातं? वेळ 1 मिनिटाची आहे. अवधी संपल्यानंतर प्रश्न अ गटाकडे पासवान होईल आणि अ गटाला उत्तर देता आलं 30 सेकंदामध्ये तर 5 गुण मिळतील. वेळ संपलेली आहे ब गटाची. पहिल्या फेरीमधला प्रश्न उत्तर देता आलेला नाही. 30 सेकंदाचा कालावधी. वेळ लावा. उत्खननामध्ये एखादी वस्तू सापडली तर तिचा कालखंड कोणत्या पद्धतीवरून निश्चित केला जातो? सेकंदाचा अवधी संपत आला. प्रश्न विद्यार्थ्यांच्यासाठी येणार आहे. तयार राहायचंय, तयार राहायचंय. वेळ संपलेला आहे. प्रश्न कार्बन डेटिंग पद्धत बरोबर आहे. विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन. शाळांच्या नगरांमध्ये आपण करूया. दोन्ही गटांना उत्तर आलेलं नाहीये. कार्बन डेटिंग ही पद्धत आहे. दुसरं
प्रश्न. एव्हरेस्ट म्हटलं सर्वात उंच शिखर कोणते? जगातील सर्वात उंच शिखर आहे एव्हरेस्ट. त्याच्यानंतरचं सर्वात उंच कोणतं शिखर आहे? चूक. कळसुबाई महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. सह्याद्री पर्वतरांगातलं नगर जिल्ह्यामध्ये आहे. मुलांना बोलू नका करा. सर्व शिक्षकांना विनंती आहे, विद्यार्थ्यांचा जरा दंगा होतोय, लक्ष द्या. 1 मिनिटाचा अवधी आहे. एव्हरेस्ट शिखरानंतर उंचीमध्ये 2 क्रमांकाचं शिखर कोणतं? वेळ बघा, 1 मिनिटाचा अवधी आहे. संपला. उत्तर द्यायला सुरुवात करा की शिखरांची नावं सांगत बसला असता वळीनं. वेळ संपलेला आहे. आपण प्रश्न पास ऑन करूया 30 सेकंदासाठी. ब गटाकडं 30 सेकंदासाठी ब गटाकडं. कळसुबाई चुकीचं उत्तर आहे. मी स्पष्टीकरण दिलं. सह्याद्री पर्वतरांगेतलं ते आहे. फक्त सह्याद्री पर्वतरांगेतलं आहे. जगातलं 2 नंबरचं एव्हरेस्ट नंतरचं उंच शिखर कोणतं? 30 सेकंदाचा वेळ संपतोय. मुलांच्यासाठी संधी येण्याची शक्यता आहे. मुलांच्यासाठी संधी येण्याची शक्यता आहे. 30 सेकंदाचा कालावधी पोलीस संपला. लक्ष द्या. वेळ अधिकारीचं लक्ष आहे. वेळ संपलेला आहे. बघू मुलांच्या मध्ये कोणाला उत्तर येत आहे. केटू बरोबर आहे. गॉडविन ऑस्टिन उर्फ केटू हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन मित्रा. गॉडविन ऑस्टिन त्याचं केटू हे संक्षिप्त नाव आहे. उत्तर बरोबर आहे. आपण पुढच्या फेरीसाठी प्राचार्यांना विनंती करूया. ब गटासाठी एक प्रश्न काढावा. सोपा प्रश्न आहे. महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता? महाराष्ट्राचा. उत्तर चुकलेलं आहे. उत्तर चुकलेलं आहे. नाही. ब गटाकडून अ गटाकडे नंतर तुमच्याकडे बोलला तर प्रश्न बाद होईल. खाली घ्या. मी तुम्हाला विचारणार आहे. बीएन माने सर जरा या पोरांना सांगा. उत्तर ऐकलेलं आहे. उत्तर बरोबर आलं तर मार्क्स देणार नाही. तुम्ही या इथं. मी तुम्हाला प्रश्न विचारतो. महाराष्ट्राचा राष्ट्रीय प्राणी कोणता? महाराष्ट्रापुरता. वेळ संपलेली आहे. प्रश्न पास ऑन होतोय. शेखरू उत्तर बरोबर आहे. 5 गुणांचा फायदा अ गटाला होतोय. 5 गुण बोनस गुण म्हणून अ गटाला मिळत आहे. पुढची फेरी 3री फेरी. माने सर पुढची फेरी सुरू होते. 3री फेरीला तिसऱ्या फेरीला प्रश्न असा आहे अ गटासाठी. भारताचे गुलाबी शहर जयपूर हे कोणत्या राज्यात आहे? राजस्थान. उत्तर बरोबर आहे. 10 गुणांचा फायदा अ गटाला. पुढचा प्रश्न तिसऱ्या फेरीतला ब गटासाठी. ब गटाने एक प्रश्न निवडायचे. प्रश्न सोपा आहे. गाडगे महाराज
यांचं मूळ नाव काय? ज्यांच्या नावानं आपण स्वच्छता अभियान राबवलं महाराष्ट्रामध्ये, त्या गाडगे महाराजांचं मूळ नाव काय? पुढे बरोबर आहे, देहूजी. पुढे काय? हा, मुलांच्या बोलायचं नाही प्लीज, मी तुम्हाला संधी देणार आहे. भक्तींद्र मी नंतर संधी देणार, आता नाहीये. वेळ 1 मिनिटाचे उत्तर द्यायला सुरुवात कर ना. मी काही चूक करणार नाहीये तुला, किंवा संधी जाणार नाहीये. वेळ बघा. पुढच्या गटाला संधी येण्याची शक्यता आहे. 30 सेकंदामध्ये उत्तर तुम्ही द्यायचं आहे. वेळ संपलेली आहे अ गटाची. अ गटाकडे आपण वळूया. वेळ लावा. मग येतोय 30 सेकंदात तुमच्याकडेच येतोय मी. 30 सेकंदामध्ये, जास्त नाहीये. प्रश्न देहूची गाडी. तू काय उत्तर? 30 सेकंद संपत आलेले. 30 सेकंद संपले की आपण तुमच्यासाठी येणार आहोत. तुमच्यासाठी वेट 30 सेकंद फक्त. छोटी छोटी. हा, व्हेरी गुड. देवजी कानोजी जिंगाजी हे त्यांचं आपलं नाव आहे. चौथी फेरी अ गटात विचारला प्रश्न बरोबर. चौथी फेरी अ गटासाठी चौथा प्रश्न. प्रश्न असा आहे, सातारा जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? 11. उत्तर बरोबर आहे. सिंपल क्वेश्चन होता सर. क्युरियोसिटी म्हणून तालुक्यांची नावं सांगता येतात का? जावली, महाबळेश्वर, खंडाळा, पाटण, गोरेगाव, कराड, फलटण, मेढा आणि जावली. हा, एकच आहे रे. मेढा आणि जावली एकच आहे. बसा. 11 तालुके. पुढचा प्रश्न चौथ्या फेरीतला ब गटासाठी. भारताचे आर्थिक वर्ष कसे मोजतात? कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत? आपल्याकडे वर्ष जानेवारी ते डिसेंबर असतं, पण आर्थिक वर्ष आपलं तसं असत नाही. तर ते कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत मोजतात? भारताचे आर्थिक वर्ष कसे मोजतात? 29 मार्च ते 1 मार्च. चूक. वर्ष कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत? हा, बरोबर आहे. एकदम तुझ्याकडे येतोय मी. येतोय. आर्थिक वर्ष कसं मोजलं जातं भारतात? वेळ बघा. ओ गटाकडे प्रश्न पास-ऑन होण्याची शक्यता आहे. त्याच्यानंतर ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी तयार राहायचे. एका फेरीनंतर वेळ संपलेली आहे. अ गटासाठी प्रश्न पास-ऑन. 30 सेकंदाचा वेळ. 30 मार्च ते 31 मार्च. 31 मार्च ते चूक. 30 मार्च ते 31 मार्च. चूक. 31
30 मार्क्स. चूक. नाही, 30 सेकंद थांबायचे. आपण येणार आहोत तुमच्याकडं. 7वीतला विद्यार्थ्याचं बोट वर आहे, हुशार आहे. 8वी 10वीला प्रश्न येत नाही, सोपा प्रश्न 7वीतला विद्यार्थी सांगणार आहे. 30 सेकंद. वेळ संपलेली आहे. मुलांच्या मध्ये चला, कॉमर्स चला मुली. चला पुढे. आपण सांगू शकता का आर्थिक वर्ष भारतातलं कोणत्या? पाठीमागं खांबाला टेकलेला आहे. या मित्रा, नुसतं हात वर करू नको. आहे का कोण? बरोबर आहे. 1 एप्रिल ते 30 मार्च, 31 मार्च जो काही शेवटचा दिवस असेल ते. मार्च किती? 30 का 31? 30 कसं सांगताय मग? 1 एप्रिल ते 31 मार्च हे भारताचं आर्थिक वर्ष असतं. 1 एप्रिलला सुरुवात होते आणि पुढच्या वर्षीच्या 31 मार्चला ते संपतं. शेवटचा प्रश्न 5वी फेरी अ गटासाठी. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल कोण आहे? महाराष्ट्राच्या राज्यपालांचं नाव सांगा. विद्यासागर सी. विद्यासागर राव हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. उत्तर बरोबर आहे. 10 गुण. अ गटासाठी शेवटचा प्रश्न. ब गटासाठी शेवटची फेरी. सोपा प्रश्न आहे. मगाची प्रश्नमंजुषा तुम्ही काळजीपूर्वक ऐकली असती तर उत्तर तुम्हाला देता येणार आहे. महाराष्ट्रातील पहिली स्त्री शिक्षिका कोण? सावित्रीबाई फुले. उत्तर बरोबर आहे. 10 गुण. ब गटासाठी 5व्या फेरी अखेर मिळालेले आहेत. गुणांचा अहवाल येतोय. अ गट विजयी किती गुण मिळाले? 45 गुण. आणि ब गट 10 गुण. अ गटाचा विजय झालेला आहे. चला, यशस्वी गटाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. पाहुण्यांना विनंती करतोय की आपण पारितोषिक त्या विद्यार्थ्यांना द्यावं. चला, ज्युनियर कॉलेज 11वी 12वी आर्ट्स कॉमर्स सायन्स. 11वी क मधून श्रेया सावंत यांना मी निमंत्रित करतोय. 11वी क मधून रुखसार मुलायनी. 11वी क मधून साळुंखे अर्पिता. 11वी ड मधून मानसी राऊत. 12वी व मधून प्रेमा राठोड. 12वी क मधून प्रतीक्षा कदम. 12वी क मधून अंकिता गायकवाड. आणि 12वी ड मधून प्रथमेश शिंदे. 12वी अ ब क आणि ड विज्ञान आर्ट्स कॉमर्स सायन्स आपल्यासाठी. ज्युनियर कॉलेजचे गट झालेले 11वी 12वी मधून 8 विद्यार्थी निवडलेले आहेत. 8 डिव्हिजन मधून. अ गट मध्ये जे 4 विद्यार्थी आहेत त्यांचा परिचय करून अ गटाच्या विद्यार्थ्यांनी द्यायचा आहे. परिचय
प्रथमेश शिंदे इयत्ता 12वी ड. प्रतीक्षा कदम 12वी ब. गीता गायकवाड 12वी ब. कणसे 11वी ब. सावंगी अर्पिता 11वी ब. सावंत श्रेया 11वी ब. मुलानी मुसाळ 11वी ब. प्रेमा राठोड 12वी ब. बसा आता तुम्हाला संधी आहे जास्त उत्तर देण्याची संधी आता जास्त आहे सगळ्यात. आपण अ गटाला सुरुवात करूया. मी पाहुण्यांना विनंती करतो की शेवटचा मोठ्या गटातील एक प्रश्न अ गटासाठी विचारायचा आहे. What is the full form of ISRO? भारताची संशोधन संस्था इस्रो आहे. ISRO याचा फुल फॉर्म काय आहे? इयत्ता 11वी मध्ये इंग्रजीच्या पुस्तकात केलाय जरा. इस्रो इंग्रजीच्या पुस्तकामध्ये याचा फुल फॉर्म केलेला आहे. इंडियन सोशलिस्ट रिसर्च ऑर्गनायझेशन. ISRO मधला शब्द आणि तोच महत्वाचा. जशी प्रत्येक देशाची संशोधन संस्था असते ती तशी भारताची ती संशोधन संस्था आहे. एक मिनिटाचा कालावधी आहे. कोणी सर वेळेकडे लक्ष द्या. पहिलाच प्रश्न बघू आता कुणाला उत्तर येत आहे ते. छोटा गट इयत्ता 1ली ते 4थी. वेळ संपलेली आहे. ब गटासाठी आपण निमंत्रित करतोय. ISRO ही संक्षिप्त रूप आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे? सांगण्याचा प्रयत्न करा की चुकेल. हा महत्वाचा तर तोच शब्द आहे. आय सगळ्यांना सांगता येते. इंडिया 30 सेकंदाचा वेळ आहे. वेळ संपलेला आहे. मुलांच्या मध्ये कोण सांगते का बघू? छोट्या मुलांच्या मध्ये कोण सांगते? सांग रे. ISROचा फॉर्म लॉंग फॉर्म. येस. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन. I stands for Indian, S stands for space, R stands for research and O stands for organization. भारतीय अवकाश संशोधन संस्था मराठीमध्ये. दोन्ही गटांना उत्तर आलेली नाहीये. आपण पुढचा प्रश्न नगरसेविका मॅडमांना विनंती करतो की ब गटासाठी त्यांनी काढावा. भारतातील कोणत्या राज्यात विहिरींची संख्या सर्वात जास्त आहे? भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त विहिरींची संख्या? भारतातील कोणत्या राज्यात विहिरींची संख्या सर्वात जास्त आहे? प्रश्न यांच्यासाठी आहे ना? प्रथमेश प्रश्न यांच्यासाठी आहे. विहिरींची संख्या वेल भारतातील कोणत्या राज्यात विहिरींची संख्या जास्त आहे? एक उत्तर बरोबर सांग. उत्तर चूक आहे उत्तर. चला 1 मिनिटाचा होऊ द्या. पटापट उत्तर द्या. अहो मला सांगितलं असतं तर मी सगळ्या घटक राज्यांची ओळी नावळीची असतात. चूक. चूक. वेळ संपलेला आहे. आपण अ गटाकडे प्रश्नांक पास करूया.
भारतामध्ये कोणत्या राज्यात विहिरींची संख्या सर्वात जास्त आहे? चूक. केरळमध्ये सगळ्यात विहिरींची संख्या कमी असण्याची शक्यता आहे. कारण चूक. नगर घटक राज्याचं नाव नाही, शहराचं नाव आहे, जिल्ह्याचं नाव आहे. राज्य पाहिजे आपल्याला. उत्तर प्रदेश. 30 सेकंदामध्ये उत्तर दिलेलं आहे. उत्तर बरोबर आहे. भारतामध्ये उत्तर प्रदेशमध्ये सर्वात विहिरींची संख्या जास्त आहे. 5 गुण फक्त मिळालेले आहेत. बोनस गुणांचा प्रश्न उत्तर बरोबर दिल्यामुळं. दुसरी फेरी आपण नगरसेविका मॅडमना विनंती करूया. अ गटासाठी दुसऱ्या फेरीतला प्रश्न. अनुक्रमांक कोणत्या अक्षराने दर्शवतात? अनुक्रमांक कोणत्या अक्षराने दर्शवतात? झेड. उत्तर बरोबर आहे. सायन्स मध्ये कितीतरी वेळा गेलेलं हे. झेड या अक्षराने अनुक्रमांक दर्शवतात. उत्तर बरोबर आहे. 10 गुण अ गटाला. ब गटासाठी दुसरा प्रश्न, दुसरी फेरी. सोपा प्रश्न आहे. 12वीच्या विद्यार्थ्यांना तर आधी हमखास येणार आहे. महाराष्ट्र विधान परिषदेची सदस्य संख्या किती? महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील सदस्य संख्या किती? 10वीला पण आहे. चूक. महाराष्ट्राचे विधानसभा नव्हे, विधान परिषद आहे. लोकसभेमध्ये 552, राज्यसभेमध्ये 250, महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आणि राहिलेलं उत्तर विधान परिषदेचं. महाराष्ट्राच्या विधान. चूक. 12 राष्ट्रपती नियुक्त करतात वेगवेगळ्या लोकसभेवर, राज्यसभेवर. 1 मिनिटाचा अवधी आहे. उत्तर फक्त संख्येत आहे. वेळ संपलेली आहे. बघ गटाकडे तिकडून ऐकायचं नाही. 78. उत्तर बरोबर आहे. उत्तर बरोबर आहे. 5 गुणांचा फायदा अ गटाला. तिसरी फेरी, तिसरा प्रश्न. सोपा प्रश्न आहे. राज्यसभा सदस्यांचा कार्यकाल किती वर्षाचा असतो? 6 वर्षांचा असतो. बरोबर आहे. लोकसभेचा 5 वर्ष तर राज्यसभेचा 6 वर्ष. स्थायी सभागृह दर 2 वर्षांनी 1/3 सदस्य निवृत्त. प्रश्न 10 गुणांचा फायदा अ गटाला. माने सर. ब गटाला तिसरी फेरी, तिसरा प्रश्न. मगाच्या प्रश्नमंजुषा काळजीपूर्वक ऐकली असतील तर उत्तर देता येणार आहे. बालिका दिन हा कोणत्या तारखेस येतो? 3 जानेवारी. उत्तर बरोबर आहे. 10 गुणांचा फायदा. पण ऐकून नको. सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आहे. आपण तो बालिका दिन म्हणून साजरा करतो. 10 गुणांचा फायदा ब गटाला. चौथी फेरी, शेवटचा 4था प्रश्न. सिंपल क्वेश्चन आहे. मोबाईलशी संबंधित आहे. मोबाईल मध्ये सिम वापरतो. SIM याचा लॉंग फॉर्म काय? फुल फॉर्म काय आहे? मोबाईलशी संबंधित आहे. सिम SIM याचा फुल फॉर्म काय आहे? सोपा प्रश्न आहे. SIM याचा फुल फॉर्म काय आहे?
होईल आहे ना रोजच्या जीवनाशी संबंधित प्रश्न. एक मिनिटाचा अवधी आहे. 1 मिनिट संपला की आपण पास ऑन होणार आहोत. ब गटासाठी ब गटाने विचारणार नाही. वेळ संपलेली आहे. ब गटासाठी 30 सेकंदाचा अवधी. वेळ सुरू झालेली आहे. What is the full form of SIM? Very simple question. It is connected with your day-to-day life scene. Scene 2 आहे, 3 आहे. लॉंग फॉर्म माहित नाही. वेळ संपत आलेली असेल. वेळ संपलेली आहे. मुलांच्या मध्ये कोणाला उत्तर येते का? प्लीज. ऐकायला येत नाही. बरोबर आहे उत्तर. या सांगा की मॉडिफिकेशन नियम कुठे आहे? म्हणजे आहे सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल असा त्याचा लॉंग फॉर्म आहे. सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल. पोलीस अधिकारी तुमचं सिम वरनं ते कोणाच्या नावावर आहे, पत्ता कुठे आहे, सगळी डिटेल्स काढतात. म्हणून त्याला सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल असं म्हटलेलं आहे. ओके. पुढची फेरी ब गटासाठी चौथी फेरी. विज्ञानाशी संबंधित आहे. अन्न पदार्थ सुरक्षित ठेवण्यासाठी कोणते केमिकल वापरतात? अन्न पदार्थ जास्त काळ टिकून राहावे म्हणून कोणता केमिकल वापरतात? नाही, फ्रीज नाही. फ्रीज एक केमिकल नाहीये मित्र. चला शेवटची फेरी झाली की आपण फिशपॉन्डचा कार्यक्रम क्षणार्धात सुरू करणार आहोत. 1 मिनिटाचा अवधी आहे. अवधी संपला की आपण पास आउट होणार आहोत. ब गटाकडं. ब गटामध्ये 2 विज्ञानाचे विद्यार्थी आहेत. प्रिझर्वेटिव्ह. अन्न पदार्थ दीर्घकाळ टिकावेत म्हणून त्याच्यामध्ये कोणते केमिकल वापरतात? वेळ बघा. तू काय उत्तर मित्रा सांगू नकोस. तुम्ही कोणते पदार्थ घरी आणला तर त्याच्यावर इन्ग्रेडियंट लिहिलेले असतात. वेळ संपलेली. आपण ब गटाकडे जाऊया 30 सेकंदासाठी. नाही.